भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण कॅफे स्टाईल चीज बॉल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य बटाटे घेतलेले आहेत मी, स्वीट कॉर्न, 2 टोमॅटो आणि छोटेसे 3 शिमला मिरची। तर हे बटाटे मी उकडून घेणार आहे, स्वीट कॉर्न पण उकडून घेणार आहे आणि शिमला मिरची आणि टोमॅटो मधल्या बीज काढून छोटे छोटे कट करून घेणार आहे मी। साठी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे, त्यात टाकून घेणार आहे बटाटे, यात टाकून घेणार आहे मी थोडंसं पाणी आणि मी ह्या कुकर मध्ये स्वीट कॉर्न पण उकडायला ठेवणार आहे। असा मी डबा छोटासा ठेवून घेतला आहे, त्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि यात हे कॉर्न टाकून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे एका कुकर मध्ये 2 कामं होतील आपले। झाकण लावून घ्यायचं आहे, कुकर लावून बारीक गॅसवरती एक शिट्टी करून घेणार आहे याची। मी गॅसवरती कुकर ठेवला आहे, गॅस चालू करून घेतलेला आहे, बारीक गॅसवरती एक शिट्टी करून घेणार आहे। आता तोपर्यंत मी टोमॅटो आणि शिमला मिरची कट करायला घेणार आहे। बटाटे उकडले की बघणार आहोत आपण। बटाटे उकडले आहेत, आपण एक प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। स्वीट कॉर्न पण उकडले गेलेले आहेत। बटाटे गार झालेले, त्याचे साल काढून घेणार आहोत आपण। या पद्धतीने सगळ्या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहेत। सगळे बटाटे आपले उकडून झालेले आहेत। आपण याला थोडंसं असं चमच्याने मॅश करून घेणार आहोत। या पद्धतीने मी टमाटर बी काढून कट करून घेतलेला आहे, शिमला मिरची पण बी काढून कट करून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली बारीक, टोमॅटो टाकून घेतला आहे, शिमला मिरची पण आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर। स्वीट कॉर्न जे बॉईल केले होते आपण, ते पण आवडीप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे चिली फ्लेक्स टाकायचं आहे यात, थोडीशी काळी मिरची पावडर म्हणजे काळी मिरी पावडर, थोडंसं ऑरिगॅनो, चवीप्रमाणे मीठ आणि लसूण मी थोडासा कुटून घेतलेला आहे किंवा किसून घेतला तरी चालेल। आणि बाइंडिंग साठी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे मी, 2 चमचे टाकलेला आहे, लागलं तर अजून टाकलं तरी चालेल। आणि हे सगळं एकजीव करायचं आहे। मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे ही,
अगदी रेस्टॉरंट सारखी बनते। एरवी भाज्या मुलं खात नाही, तर असं काहीतरी न आवडीच्या भाज्या टाकायच्या आणि बनवून द्यायचं। तुम्ही टोमॅटो शिमला व्यतिरिक्त दुसऱ्याही भाज्या टाकू शकतात। मी घेतला आहे 100 ग्रॅम पनीर, ते किसून यात टाकून घेणार आहे। पनीर किसून घेतलेलं आहे त्यात आता हे पण मिक्स करून घ्यायचं आपल्याला, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। ते याची आपल्याला आता पारी बनवून घ्यायची आहे। यात मी टाकायला घेतलेला आहे मोझरेला चीज। याचे बॉल करायचे आहेत आपल्याला। या पद्धतीने अशी वाटी करून घ्यायची आहे। वाटी केल्याच्या नंतर यात मोझरेला चीज भरून घेतलेला आहे मी, आणि वरून पण त्याला बटाट्याचं असं सारण लावू। या पद्धतीने गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। असे मी प्लेटमध्ये बॉल बनवून घेणार आहे सगळे। या पद्धतीने सगळे बॉल्स बनवून झालेले आहेत। असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। फुलचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यात टाकणार आहे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। त्यात आपण 2 ते 3 चमचे मैदा टाकून देणार आहे। तुमची क्वांटिटी जितकी असते त्याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे। टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ, थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडीशी काळी मिरची टाकली, काळी मिरची पावडर, आणि हे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। घट्ट पण करायचं नाहीये आणि खूप पातळ पण करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे। या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही टोस्ट असतात ना, ते मिक्सर मधून बारीक करून घेतले तरी चालेल। आता हे बॉल या मिश्रणात टाकायचे आहे। दोघं तिघं साईडने, सगळ्या साईडने असं बुडवून घ्यायचे आहे आणि नंतर या ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचे आहे। त्यात पण घोळून घ्यायचे आहे चांगले। परत या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। असे हे सगळे बॉल करून घ्यायचे आहे। आणि तुम्हाला जर अजून क्रिस्पी करायचे असतील तर ही प्रोसिजर तुम्ही डबल करायची आहे। मी पण डबल करून घेणार आहे ही। या पद्धतीने
पद्धतीने सगळे बॉल मी असे बनवून घेणार आहे. हे बघा, हे असे होत आहे. या पद्धतीने बॉल सगळे ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतलेले आहे. आता आपण तळायला घेणार आहे. आता माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी लगेच तळायला घेणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर हे असेच 2 तास फ्रीज मध्ये ठेवा तुम्ही. चला तर मग मी तळायला घेते. तेल गरम झालेलं आहे. चला आपण तेलात बॉल्स टाकून घेणार आहोत तळायला. तेल अगदी कडक तापलेलं आहे. ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याला छानसा कलर आला पाहिजे. खायला खूप टेस्टी लागतात. अगदी रेस्टॉरंट टाईप म्हणतात. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी. तुमच्याकडे मुलं असतील तर मग तर बघायचंच काम नाही. छान कलर आलेला आहे. अजून थोडे तळून घेणार आहे मी. आपले आलू चीज बॉल तयार झालेले आहेत. आता मी ते काढून घेणार आहे. प्लेट घेतली त्यात टाकून घेणार आहे. अशीच मी पुढची बॅच पण तळणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा. कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला नक्की माझी रेसिपी बनवलेली आवडेल. करून बघा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपी.